नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं ठाणे पश्चिम वसंत विहारमधून मनापासून स्वागत करतो. छान वातावरण, निसर्गरम्य असा परिसर आणि तिथल्या दोन वहिनींना आज आपण भेटणार आहोत. श्रुती कामठेकर आणि दीपाली रिसबूड. दोन्ही वहिनी याच परिसरात राहतात, त्यामुळे त्यांनी भरपूर तयारी केलेली असणार. अभ्यासही भरपूर झालेला आहे असं नुकतंच लहान मुलांकडून समजलेलं आहे. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया दोन्ही वहिनींना. नमस्कार. 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 फायनली पोहोचलेलो आहे. इथे माझा मार्कच झालेला आहे. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव श्रुती ऋतुराज कामठेकर. आणि आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर ऋतुराज कामठेकर. नमस्कार. हा माझा मुलगा अद्वैत आणि ही मुलगी अदिती. हाय अदिती. आणि ह्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई आहे. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी ननंद आहे. बर. आणि हा माझा भाऊ. हॅलो. ही माझी मैत्रीण अंतरा. हॅलो. श्वेता. पूनम. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता गप्पांना सुरुवात कर. नमस्कार. नमस्कार. काय सांगणार तुम्ही मिस्टरांबद्दल? मिस्टरांचा स्वभाव म्हणजे मायाळू आहे, प्रेमळ आहे आणि फॅमिलीला खूप म्हणजे त्यांचे जे जवळचे आहेत त्यांच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे. काय करतात? ते वर्किंग प्रोफेशनल आहेत ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे सतत बाहेर असतात. मग घरी काम नाही करत ते? काहीच काहीच नाही. तुम्हाला काय त्याच्याबद्दल वाटत नाही? कधीतरी वाटतो एखादा कप चहा वगैरे करून द्यावा, पण अजून 8 वर्षात कधी मिळाला नाहीये. नाही. एक कप चहा आज करायला लावूया का? आणि काय त्यांच्या स्वभावातलं खटकतं तुम्हाला? खटकतं म्हणजे एक तर वेळ आमच्या दोघांना खूप कमी मिळतो एकत्र, आणि त्यात ते मॅच वगैरे असेल तर मग झालं. क्रिकेटची मॅच म्हणजे स्वतः खेळतात? नाही, बघतात. रिमोट नाहीये? रिमोट लपून ठेवतात. अशा वेळेस रिमोट मला मिळत पण नाही घरात. मिळत पण नाही. तुम्हाला आवड कसली? मला स्वयंपाकाची आवड आहे, घर सजावटीची, आणि हे हॉबी क्लासेस मी घ्यायचे पण सध्या बंद आहे, रांगोळीचे वगैरे. त्याची आवड आहे मला. पण सासू सासऱ्यांबद्दल काय, कसं काय? प्रेमळ आहेत, खूप प्रेमळ आहेत. खूप प्रेमळ आहेत. मी तुमच्यावर कमी करतात? नाही, असं काही नाही. उलट माझीकडे जास्ती घेतात ते. मुलाला म्हणजे मुलाला असं रागवतात माझीकडे घेऊन की तू तिला वेळ दे किंवा तू तिच्यावर चिडू नको वगैरे असं. मिस्टरांशी गप्पा मारूया ना, बोलवूया त्यांना. नमस्कार. नमस्कार. काय कमी वेळ देता तुम्ही वहिनींना? तो सध्या थोडासा प्रॉब्लेम आहेच आहे. पण बरेच वर्ष झाले, ऑलमोस्ट 4 ते 5 वर्ष झाले हा प्रॉब्लेम आहे आता. बरं, वहिनींची एक छोटीशी इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करायची. ओके. बरं, त्यांची इच्छा आहे की त्यांना कधीतरी तुम्ही एकदा चहा करून द्यावा. त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही, ते होईल डेफिनेटली. वहिनी, बोलला नाहीत तुम्ही इतक्या वर्षात, 9 वर्षात? नाही, आता बोलायला लागेन. आता चहा नंतर अजून काही फरमाईश करीन दुसरी. म्हणजे आता वाढणार आहे, यादी वाढणार तुमच्या. बरं, तो क्रिकेटच्या दरम्यान तुम्हाला एक विनंती आहे की तो तुमचा टीव्ही जपून ठेवा. ओके. रिमोट तर ठेवा आणि टीव्ही सुद्धा ठेवा. आणखी काय वहिनींच्या बद्दल 3 गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत असं सांगितलं, त्या सांगा तर कुठल्या? नाही, कधी कधी असं वाटतं की माझ्या जो कामाचं प्रेशर आहे ते त्यांनी समजून घ्यावं, तेवढीच एक तक्रार आहे, बाकी काही नाही. म्हणजे वहिनी तुम्ही समजून घेत नाही? कधी कधी वैतागते ना, म्हणजे आता एकटीला करायला लागतं आणि हे, तर मग आता काय करायला लागतं घरात, कामं वगैरे? हा, घरात आता हे नसतात ना म्हणजे आठवडाभर, त्याच्यामुळे मग कधी मुलांची आजारपण आली मध्ये, शाळेत काही मीटिंग असली तर मग ते एकटीला मॅनेज करणं थोडंसं अवघड होतं, मग मी वैतागते. तर तुमच्या दोघांनाही शुभेच्छा आहेत. आणि आता हे 4 प्रश्न, 4ही प्रश्नांची उत्तरं बरोबर आली तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. किचन मधल्या वरच्या ट्रॉलीत एकूण किती कप ठेवलेले आहेत? 4. तुमचं किती म्हणणं आहे? 10. अभिनंदन वहिनी, उत्तर बरोबर आलं, त्यामुळे हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. चला, सुरुवात तर छान झालेली आहे. आता तुम्ही सांगा, मिस्टरांचं प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत झालं? प्रतिभा निकेतन हायस्कूल, नांदेड. अभिनंदन. आणखी हे उत्तर बरोबर आल्यामुळे 100 रुपयाचं बक्षीस मिळालं. आणि आता तुम्ही सांगा, वहिनींचं प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत झालं? देशी केंद्र, लातूर. अभिनंदन वहिनी, घ्या आणखीन एक बक्षीस. 300 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. छान. आणि आता ही म्हण पूर्ण करा. मला करायची? ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. अभिनंदन. चला वहिनी, हे आणखी 200 रुपयाचं बक्षीस मिळालं, त्यामुळे 500 रुपये तुम्हाला मिळालेले. मी यांच्या घरातल्यांना लगेच जाईल. नमस्कार सासूबाई. नमस्कार. काय सांगणार यांच्याबद्दल? सगळे बघते तुझ्याकडे. काय सांगता?
हो सगळं आणि सगळ्यांचं करणं वगैरे नातेवाईकांचं हे व्यवस्थित करते छान सगळं छान करतात सगळं म्हणजे. छान म्हणजे ठरवलेलं वाटतं फक्त चांगलं बोलायचं. नाही ठरवलेलं नाहीये नाही. 8 वर्षाचा अनुभव आहे अरे वा सासूबाई कधीच चिडत नाहीत त्या नाही कधी नाही. कुठल्याच गोष्टीवरून वाद नाही करत? नाही, चिडत नाही ते सासरे बुवा हा आमच्याकडे जरा पुरुष चिडतात थोडेसे. हा पण त्यांच्याकडे नाही मग आता त्यांच्याचकडे वळत होतो की काय हो काय साधारणतः ह्या काय होला होला मम म्हटलंय सुरुवातीपासून. वादच नाही. बरं तुमचा मुलगा वहिनींना फार कमी वेळ देतो त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? त्याला त्याच्या कामातून जेवढा वेळ मिळेल त्यातला जास्तीत जास्त वेळ तो तिला देतो. काय मुलाची बाजू घेतली होईल तर नाही कमी वेळ देतो ह्याच्याबद्दल काय म्हणणं नाही. जेवढा वेळ देतो तेवढा तर देतो ना. बरं वहिनी आता या पुढच्या खेळामध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगणार एक मनातली गोष्ट त्यांना अभिनय करून दाखवा. कोण ओळखेल असं वाटतं या घरातलं तुम्हाला? तुमच्या मनातलं वाक्य. असं काय जर मला नीट करता आलं तर सगळेच ओळखतील नाही तर कोणी ते माझ्यावर आहे. केवढं स्वतःला बोलायचं हा केवढं स्वतःच्याच बाबतीत हा मीच चुकलं तर माझ्यामुळे बरोबर आलं तर तुमच्यामुळे. वा वहिनी वा. अच्छा टीव्ही दगडाने फोडीन एवढा क्रिकेट बघतो म्हणून. तुम्ही मला क्रिकेटची मॅच पाहायला घेऊन जा. बॉल मारेल टीव्हीवर दगडाने हा दॅट्स व्हॉट आय सेड. नो दॅट्स व्हॉट आय सेड. मी जर टीव्ही बघायला सोडला नाही तर तू दगडाने टीव्ही फोडशील. अभिनंदन वहिनी 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला.